नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी विषय मराठी यातील व्याकरण हा अभ्यास करणार आहोत। यामध्ये सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार यांचा अभ्यास करायचा आहे। हा भाग पहिला पाहूया। व्याकरण म्हणजे काय मुलांनो, हे आधी तुम्ही समजून घ्या। पहा, आधी भाषा बनते व मग तिचे व्याकरण ठरते। भाषा कशी असावी याचे स्पष्टीकरण करणारे काही नियम ठरवण्यात आले आहेत। म्हणजे मुलांनो, येथे भाषेचा जन्म आधी होतो व नंतर व्याकरण ठरवले जाते। भाषा कशी असावी याचे स्पष्टीकरण हे व्याकरणात सांगितले जाते व त्यासाठी काही नियम देखील ठरवलेले असतात। व्याकरणात यानंतर वर्ण याचा विचार आपल्याला करावा लागेल। पहा, तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात। ते केवळ ध्वनी असतात म्हणून त्यांना ध्वनिरूपे असे म्हणतात। म्हणजे तोंडातून ज्यांचा आवाज होतो त्या ध्वनींना व त्या ध्वनींच्या आवाजांना ध्वनिरूपे किंवा वर्ण असे म्हणतात। या वर्णांनंतर व्याकरणात अक्षर असतात। मुलांनो, तुम्ही लहानपणापासून या अक्षरांचा अभ्यास केलेला आहात। पहा, आवाजाच्या किंवा ध्वनींच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात। म्हणजे जे ध्वनी तुम्ही उच्चार करता त्या उच्चारांना खुणेने किंवा चिन्ह दिलेले असतात। यालाच आपण अक्षर असे म्हणत असतो। बोलणे नष्ट होते परंतु लिहून ठेवल्यास ते दीर्घकाळ टिकते, म्हणून या सांकेतिक खुणांना अक्षर म्हणजेच नष्ट न होणारे असे म्हणतात। यानंतर शब्द म्हणजे ज्याचा अभ्यास तुम्ही या इयत्तेत करत आहात। ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तरच त्यास शब्द असे म्हणतात। मुलांनो, येथे नीट लक्षात ठेवा, तुम्ही शब्दामध्ये अक्षरांचा क्रम योग्य लावावा लागतो, त्यामुळे त्याला योग्य अर्थ प्राप्त होतो। जर तो क्रम योग्य नसेल तर तो अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही। उदाहरणार्थ पहा मुलांनो, तंगप हा येथे एक शब्द तयार केलेला आहे। तिथे अक्षर वापरलेले आहेत पण त्यांचा क्रम योग्य नसल्या कारणाने तो अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही। मग येथे पतंग या शब्द तयार केलेला आहे, म्हणजे तो एक अर्थपूर्ण शब्द आहे, पतंग। यावरून असे लक्षात येते, अर्थपूर्ण अक्षर समूहाला शब्द असे म्हणतात। शब्दांना प्रत्यय जोडून वाक्यात वापरल्यास मात्र त्यांना पद असे म्हणतात। म्हणजे मुलांनो, जे अक्षर क्रमाने वापरून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो तो शब्द वाक्यामध्ये वापरत असताना त्याला प्रत्यय जोडलेले असतात। पहा, उदाहरणार्थ झाड हे शब्द आहे, तर ते वाक्यात वापरत असताना झाडाखाली म्हणजे त्याला प्रत्यय जोडलेले आहे, म्हणजे याला पद असे म्हणायचे। एकच शब्द वाक्यात वेगवेगळ्या प्रकारची भूमिका करू शकतो। उदाहरणार्थ त्याचे कार्य हे वेगळे असते हे समजून घ्यायचे आहे। म्हणजे एकच शब्द आहे पण वाक्यात कोठे आलेला आहे त्यावरून त्याचे कार्य ठरते। पहा, वर हा शब्द वाक्यात कोठे येतो त्यानुसार त्याची भूमिका बदलते, ते आपल्याला समजून घ्यायचे आहे।
वर या शब्दाचे काही वाक्य पहा मुलांनो. इथे खाली काही वाक्य दिलेले आहेत, त्यामध्ये वर हा शब्द वापरलेला आहे. पहा, उदाहरणार्थ, देवाने स्वप्नात मला एक वर दिला. यामध्ये वर हा शब्द वाक्यामध्ये काय कार्य करत आहे पहा. येथे नाम म्हणून हे शब्द वापरलेला आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये पहा, घरावर पक्षी आहे असे येथे वापरलेले आहे. येथे वर हा शब्द घर या शब्दाला जोडून आलेला आहे, म्हणजे येथे वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय म्हणून तो वापरलेला आहे. यावरून आपल्याला असे समजते, शब्दांच्या भूमिकेवरून शब्दांच्या जाती तयार होतात मुलांनो. म्हणजे वाक्यामध्ये शब्द काय करते ते समजते. पहा मुलांनो, शब्दांच्या ज्या जाती आहेत ते मराठीमध्ये किती आहेत त्यांच्याविषयी अधिक माहिती आता आपण येथे अभ्यासणार आहोत. शब्दांच्या जाती यामध्ये मुख्य दोन प्रकार आहेत. पहिला आहे विकारी, त्याला म्हणतात सव्यय, व दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणतात अविकारी, त्यालाच अव्यय असे म्हणतात. तुम्ही या इयत्तेमध्ये विकारी या प्रकारातील उपप्रकार पाहत आहात, अभ्यासत आहात. शब्दांच्या जाती म्हणजेच शब्दांचे प्रकार, म्हणजेच शब्द वाक्यामध्ये काय काम करतात त्यानुसार ते प्रकार तयार केलेले आहे किंवा ती जात ओळखता येते, हे इथे लक्षात घ्यायचे आहे मुलांनो. सुरुवातीला पहिलं आहे नाम. तुम्ही हे अभ्यासला आहात, नाम व नामाचे प्रकार. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे सर्वनाम व त्याचे प्रकार आज आपण अभ्यासत आहोत. तिसरा जो प्रकार आहे विशेषण, ते देखील पुढे अभ्यासणार आहोत. व या विकारीतील शेवटचा जो प्रकार आहे क्रियापद. यानंतर अविकारी यातील पहिला जो प्रकार आहे क्रियाविशेषण अव्यय. दुसरा आहे शब्दयोगी अव्यय. तिसरा प्रकार आहे उभयान्वयी अव्यय. व यातील शेवटचा जो प्रकार आहे केवल प्रयोगी अव्यय. या इथे नीट निरीक्षण करा, या अविकारी प्रकारातील प्रत्येक प्रकाराच्या शेवटी अव्यय अव्यय असे लिहिलेले आहे. हे इथे आपल्याला समजते. मुलांनो, मी तुम्हाला थोडा वेळ देणार आहे. तुम्ही हा जो दिलेला तक्ता आहे व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. मी तुम्हाला 1 मिनिटचा वेळ देणार आहे. मराठीत शब्दांच्या 8 जाती आहेत, हे तुम्ही आत्ता पाहिलं. या 8 जातीतील पहिला जो गट आहे त्याला नाव आहे मुलांनो विकारी, व त्याला अजून एक नाव म्हणतात सव्यय. याचा अर्थ काय मुलांनो पहा, ज्या शब्दामध्ये लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होतो त्या शब्दाला विकारी शब्द म्हणतात. म्हणजे ज्या शब्दामध्ये या गोष्टींमुळे बदल होत असेल त्यालाच काय म्हणायचं असतं, विकारी शब्द म्हणायचा असतो. उदाहरणार्थ पहा मुलांनो, येथे एक उदाहरण दिलेलं आहे, त्यातून ते समजून घ्या.
बघा, मुलगा, मुलगी, मुले, मुलाने हे असे येथे उदाहरण दिलेले आहे. या शब्दामध्ये लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होत आहे असे आपल्याला येथे समजते. यावरून शब्दामध्ये लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होत असतो. अविकारी म्हणजेच अव्यय याचा अर्थ समजून घेऊया. ज्या शब्दामध्ये लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होत नाही त्या शब्दाला अविकारी शब्द म्हणत असत. म्हणजेच या शब्दामध्ये बदल होत नसतात. उदाहरणार्थ आणि, की, परंतु या शब्दामध्ये बदल होत नसतो, म्हणूनच याला अविकारी शब्द असे म्हणायचे. मुलांनो, मी आता तुम्हाला एक चित्र दाखवणार आहे. ते चित्र नीट पहा व नाव सांगा. खूप सोपं आहे. पहा चित्र. आता या चित्रातील नाव सांगा पाहू. हनुमान, बरोबर. यावरून या नावाचा वापर करून एक वाक्य बनवायचं आहे मुलांनो तुम्हाला. या नावावरून एक वाक्य तयार करा. मी तुम्हाला थोडासा वेळ देतो. मीही देखील तुम्हाला एक वाक्य दाखवणार आहे. पहा वाक्य मी तयार केलेलं. हनुमान गदाधारी आहे. पुढे पाहूया. प्रश्न दुसरा. खालील चित्र पहा व वाक्यात नाव न वापरता वाक्य पूर्ण करा. म्हणजे तुम्हाला ते चित्र पाहायचं आहे, त्या चित्रातील नाव वापरायचं नाही, पण वाक्य पूर्ण करायचं आहे. पहा कसं करेल. वाक्य गदाधारी आहे. आता इथे गाळलेली जागा तुम्हाला भरायची आहे, पण येथे नाव न वापरता हे वाक्य पूर्ण करायचं आहे. कसे कराल? विचार करा पाहू. पहा उत्तर. तो गदाधारी आहे. म्हणजे तुम्ही नावाच्या ऐवजी दुसरा शब्द वापरलेला आहे. जो शब्द वापरलेला आहे तो हा तिथे शब्द आहे आणि ते वाक्य पूर्ण केलेलं आहे. यावरून आपल्याला असे समजते. पहा मुलांनो, यावरून असे लक्षात येते की नावाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तो या शब्दाचा वापर करता येतो. शब्दांच्या जातीमध्ये नाम या प्रकारानंतर जो प्रकार येतो तो म्हणजे सर्वनाम. याचा अभ्यास आज आपण करणार आहोत. येथे वाक्यामध्ये तो हा जो शब्द वापरलेला होता तो एक सर्वनामच आहे मुलांनो. चला सर्वनाम याच्याविषयी अधिक माहिती आता पाहूया. सर्वनाम नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम म्हणतात. उदाहरणार्थ या वाक्यामध्ये नाव दिलेलं आहे. वाचा मुलांनो. गणेश अभ्यास करतो. या वाक्यात नाव गणेश आहे. आपल्याला काय करायचं आहे? नाव त्या वाक्यातून काढायचं आहे. त्या ठिकाणी जो शब्द येईल तो वापरायचा आहे आणि त्या शब्दालाच सर्वनाम असे म्हणतो. उदाहरणार्थ पहा मुलांनो, आता काय होईल? तो अभ्यास करतो. गणेशच्या ऐवजी येथे तो हा शब्द वापरलेला आहे. अजून एक उदाहरण पाहूया. राधा एवढा लाडू खाऊन टाक. या वाक्यामध्ये एक नाव आहे. पहा कोणतं? राधा.
या राधा या नावाच्या ऐवजी तुम्हाला कोणता शब्द वापरता येईल? पहा उत्तर, तू एवढा लाडू खाऊन टाक. यामध्ये राधाच्या ऐवजी तू हा शब्द वापरलेला आहे. यालाच मुलांनो काय म्हणतात? सर्वनाम म्हणतात. नामाची पुनरावृत्ती टाळणे हे सर्वनामाचे कार्य होय. पहा मुलांनो, सर्वनामाचं कार्य काय? नावाची पुनरावृत्ती टाळणे होय. सर्वनामाचा स्वतःचा अर्थ नसतो. ती ज्या नामासाठी वापरली जातात त्यांचाच अर्थ सर्वनामांना प्राप्त होत असतो. सर्वनामांचा वापर सर्व प्रकारच्या नामांसाठी होतो, म्हणून त्यांना सर्वनामे म्हणतात. सर्वनामांना प्रतिमाने असे सुद्धा म्हणतात. सर्वनाम ही नामाप्रमाणेच लिंग, वचन व विभक्ती धारण करणारी शब्दजाती आहे. हे ते नीट लक्षात ठेवा. आपल्याला सर्वनामाविषयी अधिक माहिती घ्यायची आहे. मराठीमध्ये मूळ सर्वनाम 9 आहेत मुलांनो. ते पुढील प्रमाणे. मराठीमध्ये मूळ सर्वनाम 9 आहेत. हे नीट लक्षात ठेवा. त्यातील पहिलं मी, दुसरा आहे तू, तिसरा आहे तो, त्याची ती इतर रूपे आहेत ती, त्या, ते. त्यानंतर चौथं आहे हा, त्याची इतर रूपे ही, हे, ह्या असे आहेत. यानंतर पाचवा आहे जो, त्याची रूपे देखील इथे दिलेली आहेत जी, जे, ज्या. सहावा जो प्रकार आहे कोण, हा देखील सर्वनाम आहे मुलांनो, इथे लक्षात ठेवा. सातवा आहे आपण, आठवा आहे काय व नववा आहे स्वतः. ही मराठीतील 9 मूळ सर्वनामे आहेत. यापासूनच सर्वनामाचे प्रकार देखील आपल्याला अभ्यासायचे आहेत मुलांना. मराठीमध्ये जर मूळ सर्वनाम 9 असतील तर सर्वनामाचे प्रकार हे 6 आहेत. हे नीट लक्षात ठेवा. सर्वनाम, सर्वनामाचे 6 प्रकार ते आता पाहत आहोत. हे पहा मुलांनो, सर्वनामाचे 6 प्रकार. त्यातील पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम. यामध्ये उपप्रकार पडतात प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक व तृतीय पुरुषवाचक. यानंतर दुसरा प्रकार जो आहे दर्शक सर्वनाम, तिसरा आहे संबंधी सर्वनाम, चौथा आहे प्रश्नार्थक सर्वनाम, पाचवा आहे सामान्य, त्यालाच काही जण अनिश्चित सर्वनाम असे देखील म्हणतात, व शेवटचा आहे 6वा आत्मवाचक सर्वनाम. ही मराठीतील 6 सर्वनामाचे प्रकार आहेत. हे नीट लक्षात ठेवा मुलांनो. तुम्ही हे आता लिहून घ्यायचं आहे वहीमध्ये. तुम्हाला मी 1 मिनिट वेळ देतोय. या सर्वनामाच्या प्रकारांविषयी माहिती घेण्यापूर्वी मुलांनो आपल्याला एक गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे. ते पहा मुलांनो, पुरुष, पुरुष या शब्दाचा अर्थ समजून घ्या. या शब्दाचा अर्थ आहे व्यक्ती असे आपल्याला येथे समजायचे आहे. इथे एक मी चित्र दाखवत आहे, त्या चित्राचे नीट निरीक्षण करा. यामध्ये तुम्हाला काय दिसतं ते पहा. इथे एक वर्ग आहे. त्या वर्गामध्ये वर्ग शिक्षिका मुलांना
शिकवत आहे असे दिसते. यावरून आपल्याला समजून घ्यायचे आहेत मुलांनो. या इथे मुलांना शिकवणारे कोण आहेत, म्हणजे बोलणारे कोण आहेत, वर्ग शिक्षिका. त्यांना आपण प्रथम पुरुषवाचक असे म्हणूया. ते कोणाशी बोलत आहेत, मुलांशी. म्हणजे मुलांना आपण काय म्हणायचं आहे, द्वितीय पुरुषवाचक. व हे ज्यांच्याविषयी म्हणजेच ज्यांच्याबद्दल बोलत आहेत त्याला तृतीय पुरुषवाचक असे म्हणायचे. या सर्व 6 प्रकारांची माहिती आता एक एक करून घेणार आहोत. यातील पहिला जो प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम समजून घेऊया. पहा मुलांनो, बोलणारी व्यक्ती, ज्याच्याशी बोलायचे तो आणि ज्याच्याविषयी बोलायचे तो यांना पुरुष असे म्हणतात. यांच्या नामाऐवजी जे शब्द वापरले जाते त्यास पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. हे महत्वाचं आहे मुलांना, समजून घ्या. बोलणारी व्यक्ती म्हणजे मी. कोणाशी बोलत आहे, मी तुमच्याशी बोलत आहे, म्हणजे तुम्ही द्वितीय पुरुषवाचक असता. व मी तुमच्या बरोबर बोलत आहे पण कोणाविषयी तरी बोलत आहे, या सर्वांनाच पुरुष असे म्हणतात. आणि यांच्याविषयी नाव न घेता जे शब्द वापरलेले असतात त्यालाच पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. यातील पहिला जो प्रकार आहे तो देखील अभ्यासणार आहोत. यामध्ये पुरुषवाचक सर्वनाम व्यक्तींसाठी वापरतात हे मात्र नीट लक्षात ठेवा. पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार पडतात. ते प्रकार पुढील प्रमाणे पहा मुलांनो. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. यातील पहिल्या प्रकाराची माहिती आता घेऊया. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय पहा. बोलणारी व्यक्ती स्वतःविषयी बोलते तेव्हा वापरले जाणारे सर्वनाम म्हणजे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम होय. उदाहरणातून समजून घ्या. मी गावाला गेलो. या वाक्यामध्ये मी हा शब्द स्वतःसाठी वापरलेला आहे, म्हणून मी हा प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. तो एकवचनी आहे. दुसरे उदाहरण पहा. तेच वाक्य आहे पण या वाक्यामध्ये आम्ही हा शब्द अनेकवचनी शब्द वापरलेला आहे, तो देखील स्वतःसाठीच वापरलेला आहे, म्हणून येथे त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणायचे. यानंतर दुसरा प्रकार पाहूया. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. बोलणारी व्यक्ती ज्याच्याशी बोलत असते त्याच्यासाठी वापरलेले सर्वनाम हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम होय. म्हणजे मुलांनो, मी तुम्हाला बोलत आहे, तुमचं नाव न घेता जे शब्द वापरतो त्या शब्दालाच द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणता येते. उदाहरणातून समजून घ्या मुलांनो. तू घरकाम कर. यामध्ये समोरच्या व्यक्तीला जे शब्द वापरलेले आहेत तू, ते द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. अजून एक उदाहरण पहा. तुम्ही घरकाम करा. यामध्ये वाक्य तेच आहे पण समोरच्या व्यक्तीलाच उद्देशून बोललेलं हे वाक्य आहे. तुम्ही घरकाम करा. हे अनेकवचनी आहे. आता यातील तिसरा प्रकार पाहूया. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय पहा मुलांनो. बोलणारी व्यक्ती ज्याच्याविषयी बोलते त्याच्यासाठी वापरलेले सर्वनाम हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असते. ते उदाहरणातून समजून घेऊया. पहा मुलांनो, येथे तो वकील आहे. या वाक्यात मी तुम्हाला सांगत आहे पण येथे तो हा तिसऱ्या व्यक्तीसाठी वापरलेला आहे, म्हणून तो तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. तो एकवचनी शब्द आहे. अशाच प्रकारे इथे काही वाक्य दिलेले आहेत ते देखील पहा. ती गाणे गाते. मी तुम्हाला सांगतो पण तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत आहे. ते मूल सुंदर आहे. हे तो, ती, ते हे
एकवचनी आहेत. चौथं उदाहरण पहा, त्या गाणे गातात. हे अनेकवचनी आहे व तिसऱ्या व्यक्तीबद्दल वापरलेले सर्वनाम आहे. ते वकील आहेत. ती मुलं सुंदर आहेत. अशा प्रकारे हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहेत. यानंतर आपल्याला मुलांनो काही प्रश्न व त्याची उत्तरं पाहायची आहेत. तुम्ही प्रश्न वाचायचे व त्यातील उत्तरं सांगायची आहेत. पहा, पहिला प्रश्न, पुढील शब्दांतील सर्वनाम ओळखा. इथे काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दातील सर्वनाम कोणतं आहे ते ओळखायचं आहे. दशरथ, ते, गाणे, तिथे या 4 शब्दांपैकी सर्वनाम कोणतं? उत्तर आहे ते. दुसरा प्रश्न, आपण हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकाराचा आहे? सांगा पाहू मुलांनो. 4 पर्याय पहा. सर्वनाम, विशेषण, भाववाचक नाम, क्रियापद. उत्तर सर्वनाम. पुढील प्रश्न पहा मुलांनो. तुम्ही सर्वजण येथेच थांबा. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. तुम्ही हा अधोरेखित केलेला शब्द आहे. पहा, पर्याय सर्वनाम, दुसरा पर्याय आहे विशेषण, तिसरा पर्याय आहे भाववाचक नाम व चौथा पर्याय आहे क्रियापद. योग्य उत्तर सांगा मुलांनो. सर्वनाम, बरोबर. चौथा प्रश्न पहा मुलांनो. कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे ते सांगायचं आहे. पहा, पर्याय पहिला, आपण आता जाऊया. दुसरा आहे आपण आत यावे. तिसरा आहे आपण घाबरलो. चौथा पर्याय आहे तो ठरवतो. यातील योग्य द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असलेले वाक्य शोधा. थोडस अवघड आहे, चालेल, शोधा. उत्तर आहे आपण आत यावे. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मुलांनो प्रथम पुरुष कोण आहे, द्वितीय पुरुष कोण आहे ते समजून घ्या, उत्तर सापडेल. पाचवा प्रश्न आहे, एखाद्या व्यक्तीला उद्देशून पत्र लिहायचं आहे व ते पत्र लिहित असताना कोणत्या सर्वनामाचा वापर कराल तुम्ही ते सांगा. प्रथम पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक, संबंधी सर्वनाम की द्वितीय पुरुषवाचक? उत्तर आहे द्वितीय पुरुषवाचक. कारण समोरच्या व्यक्तीला पत्र लिहित आहोत म्हणून त्यात वापरलेले जे सर्वनाम आहे ते द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असतं. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 6वा. मराठीत प्रमुख सर्वनामे किती? हा तर खूप सोपा प्रश्न आहे. पर्याय पहा, 7, दुसरा पर्याय आहे 9, तिसरा आहे 10 व चौथा आहे 8. सांगा पाहू. उत्तर आहे 9. अशा प्रकारे आपण सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार यांच्याविषयी माहिती घेतली. धन्यवाद.